सो 15 जुलै ते 9 ऑगस्ट गुरु हा अस्त असणार आहे. गुरु हा अस्त असणं म्हणजे काय? तर गुरु हा सर्वात महत्त्वाचा प्लॅनेट म्हटला जातो, जेणेकरून शुभता असते, पॉझिटिव्ह एनर्जी खूप जास्त असते. त्यामुळे गुरुची मदत आपल्याला नेहमीच होते. पण सिंह राशीच्या लोकांसाठी येणारा काळ हा मानसिक तणाव, खर्च आणि त्याचबरोबर थोड्याशा तब्येतीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. कारण 12व्या घरामध्ये राशी परिवर्तन झालेलं आहे आणि हा जो म्हणजे गुरुची जी राशी आहे ती पंचम भावामध्ये. त्यामुळे विवेक बुद्धी तुमची फार थोडासा काही डिसिजन घेत असाल तिथे तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आत्मपरीक्षण करणे, संयम बाळगणे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगेन की खूप वेळा अचानक खर्च होईल. फॉरेन रिलेटेड काही डील असतील किंवा काही बिझनेस तुमचे असतील किंवा काही तुमचं म्हणजे काही कम्युनिकेशन चाललेलं आहे, तिथे फार संयम ठेवायचा आहे. खूप विचारपूर्वक डिसिजन घ्यायचे आहेत. आर्थिक स्थितीत जर का म्हणजे आर्थिक रिलेटेड काही काम असेल तर तुम्हाला खूप स्ट्रेस येऊ शकतो. मनासारख्या गोष्टी होणार नाहीत. गुंतवणूक करत असाल तर खूप विचारपूर्वक करा. न्यू बिझनेस करत असाल तर खूप विचार करा, कारण या गोष्टी तुम्हाला त्रासदायक होऊ शकतात. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की मनासारख्या गोष्टी होत नाही आहे, त्यामुळे तुम्ही फार असे त्रास होईल की माझ्या मनासारखं का होत नाही, कधी होणार. एक लक्षात ठेवा, गुरु कर्क राशीमध्ये होता आणि आहे, पण आता तो अस्त अवस्थेत आहे. त्याची जी एनर्जी ती कमी आहे, त्यामुळे तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम ह्या काही दिवसात होणार आहे. त्यामुळे डिसिजन घेऊ नका. नवीन व्यवसाय काय करत असाल तिथे सुद्धा पैसा रिलेटेड असतील तर थांबा, थोडंसं थांबा. त्याचबरोबर वाद टाळा. सगळ्यात जास्त म्हणजे कधीतरी खूप राग येईल, चिडचिड होईल आणि भांडावंसं वाटेल. पण हा काळ अध्यात्मकाचा सुद्धा मानला जाईल. मौन थोडंसं ठेवा. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष ठेवा. कितीही मोठे डिसिजन घ्यायचे असतील किंवा काही मोठा प्रॉब्लेम आला तरी संयम ठेवणं हे फार गरजेचं आहे. उपाय जे दिले ते नक्की करा सिंह राशीनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ॲस्ट्रोश्वेता 369 आपली वेबसाईट आहे, तिथे आपण ब्रेसलेट बनवलेले आहेत अगदी विचारपूर्वक, जेणेकरून सूर्याची शक्ती जर कमी असेल किंवा जर तुम्हाला प्रगतीमध्ये काही अडथळे येत असतील किंवा आत्मविश्वास कमी होत असेल, थोडेसे ऑफिसमध्ये किंवा बिझनेसमध्ये काही डिसिजन घेता येत नसेल, तर हा ब्रेसलेट तुमच्यासाठी फार छान आहे. याच्यासोबत तुम्ही झिबुकॉईनसुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्या मुलांकानुसार सुद्धा ब्रेसलेट घेऊ शकता. नक्कीच तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटेल. नक्की विजिट करा ॲस्ट्रोश्वेता 369 आणि नक्की ऑर्डर करा. बेस्ट ऑफ लक.